स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाच डिग्री मिळवा, ओके, आणि त्याच वेळी एका पर्यायी करिअरची पण पक्की पायाभरणी करा। स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं जर पुढे सरकायचं असेल तर आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर असं काही प्लॅन करायचं की एका कुठल्या तरी पर्यायी सुद्धा करिअरसाठी आपण आपोआप तयार झालो पाहिजे। आपण ह्याला नाव ठेवले जीवनाची विन विन सिच्युएशन। MA पब्लिक पॉलिसी असं नाव देण्याचंही कारण आहे की ते करण्यामुळे तुम्ही पुढे रिसर्च, पुढे PhD किंवा ज्यांना कोणाला जर प्राध्यापक व्हायचं असेल तर ते MA पब्लिक पॉलिसी करूनच्या आधारावर नेट किंवा सेट हे सगळे रस्ते त्यामुळे खुले। मुख्य म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। BA सिव्हिल सर्व्हिस आणि पब्लिक पॉलिसी हे पदवीचं नाव, आणि पुढे MA पब्लिक पॉलिसी अशी आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं पुणे विद्यापीठ म्हणजे UGCच्या नियमांमध्ये हे संपूर्ण स्वायत्त विद्यापीठ आहे। आणि चाणक्य मंडल परिवारनी त्यांच्याबरोबर ही पदवी लॉन्च केली आहे आणि तिला UGCची मान्यता आहे। बेसिकली ही पदवी म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करायला जो सगळा अभ्यास करावा लागतो तो आपण बरोबर UGCच्या शिस्तीनुसार, UGCच्या नियमांनुसार त्या सगळ्या नॉर्म्समध्ये फिट केला आहे आणि UGCची शासनमान्य पदवी। तेव्हा मी तुम्हाला विषय सुरू करायच्या आधी तर एक ओळीचं एक वर्णन सांगतो। खऱ्या 2 ओळी आहेत, पण डिग्रीबद्दलची पहिली ओळ आहे स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे ती तयारी करताना तो जो अभ्यास आहे तो करायचाच असतो सगळ्यांनी, त्या अभ्यासातच शासनमान्य पदवी मिळवा की ज्याला UGCची मान्यता आहे। बहुसंख्य स्पर्धा परीक्षांना पात्रता काय असते की तुमचं वय अमुक अमुक एवढं पाहिजे आणि 1-2 अपवाद सोडले तर बाकी सगळ्या स्पर्धा परीक्षांना तुमच्याकडे कोणतीही एक UGCची मान्यता प्राप्त पदवी पाहिजे, हे क्वालिफिकेशन। ते तर 100% UPSC MPSCला आहे। भले MPSC असेल तर MPSC अजूनही म्हणतं किमान वय पाहिजे 19, पण तुमच्याकडे एक UGCची मान्यता प्राप्त पदवी पाहिजे। आता 19व्या वर्षी कोणाहीकडे UGCची मान्यता प्राप्त पदवी कशी काय असू शकते हे MPSC जाणे। MPSC अगाध बॉडी आहे म्हणून MPSC म्हणते। मी म्हणेन की त्यांनी माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केला, कारण मला डिग्री 18व्या वर्षी आहे। ती माझी वैयक्तिक कारणं वेगळी आहेत। मी ज्युनियर सिनियर KG त्यावेळचे ते प्रकार केले नाहीत, डायरेक्ट पहिलीत गेलो, दुसरीतून डायरेक्ट चौथीत गेलो आणि माझं HSC जे ऑन पेपर 12वी म्हणतात ते माझं 11वीत झालं। मी 11वीत असण्याच्या वर्षी आमची शाळा CBSE होती, सेंट्रल बोर्ड। केंद्र सरकारने त्यावर्षी पहिल्यांदा 10+2 हा पॅटर्न सांगितला आणि मग केंद्र सरकारने त्यावर्षी ठरवलं की यावर्षी जे 11वीत आहेत त्यांनाही आपण 12वीत बसवून टाकू। त्यामुळे मी एकूण 18व्या वर्षी माझ्याकडे डिग्री आहे पहिली माझ्याकडे। मग MPSCनी अविनाश धर्माधिकारींचा आदर्श सर्वांसमोर ठेवावा म्हणून वय 19 ठरवलं। नॉर्मली नाही तर शक्य नाही आहे। 6व्या वर्षी शाळेत धक्के न खाता 10वी झाल्या, 16व्या वर्षी 10वी, 18व्या वर्षी 12वी आणि 21व्या वर्षी पदवी। तो UPSCचा नियम आहे की वय 21 आणि 1 UGCची मान्यता प्राप्त पदवी। मग आता ह्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आत्तापर्यंत हे होत होतं की ज्यांना कुणाला स्पर्धा परीक्षांद्वारा आपलं जीवन, व्यक्तिमत्व, करिअर घडवायचं आहे कुठली तरी त्यांना डिग्री पण घ्यावीच लागत होती आणि वर्षशिवाय जो करायचा आहे तो अभ्यास, तर मला ते आयुष्यभर माहिती आहे मला की अभ्यास एवढा आहे कचकावून, तो विस्तृत पण आहे आणि तो सखोल पण आहे, प्रचंड आहे अभ्यास। आणि एकूण काळाच्या ओघात जे काही माझे आधी कार्यकर्ता आणि नंतर IAS अधिकारी म्हणून अनुभव आहेत तर UGCशी संपर्क असतो, मला माहितीच आहे की नॉर्म्स काय आहेत,
की एखादी UGCनी अधिकृत मान्यता द्यायची जर झाली की याला आम्ही पदवीची मान्यता देतो, याला आम्ही पदव्युत्तर मास्टर्स लेवलची देतो, मला माहिती आहे ते. त्यामुळे UPSC MPSCचा अभ्यास कसा पण पदवी आणि पदव्युत्तर, ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स लेवलचा आहे कसा पण. म्हणून खूप वर्ष झाली माझ्या डोक्यात कल्पना आली होती की आपण जर या अभ्यासाची नीट मांडणी, BA ते पूर्वी 3 वर्ष होतं, आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते 4 वर्षाचं झालं. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये BAचे प्रकार 2 आहेत, म्हणजे बॅचलर, नुसतं BA नाही, BCom असो BSc असो. नवीन शिक्षण धोरणात खूप आहेत आणि चांगले बदल आहेत. पण बॅचलर लेवल असेल तर तुमच्यासमोर आता पर्याय 2 असतात. एक 3 वर्षाचं बॅचलर आहे आणि एक 4 वर्षाचं आहे. 4 वर्षाच्या बॅचलरला मग ते बॅचलर विथ ऑनर्स आहे. शिवाय जे आत्तापर्यंत ट्रॅडिशनल आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे सिलोज होते, कप्पे, आता ते जवळजवळ नाहीत. अजूनही पूर्ण गेलेले नाहीत, पण जवळजवळ नाही आहेत. आताचा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा ॲप्रोच आहे इंटरडिसिप्लिनरी. इनफॅक्ट जास्त चांगलं नाव आहे होलिस्टिक. आणि विद्यार्थ्यांना खूप मोठे पर्याय आहेत. विद्यार्थी आपला कोर्स डिझाईन करू शकतात काही बेसिक्सवर, म्हणजे क्रेडिटची सिस्टीम आहे. त्याचे UGCचे काही नॉर्म्स आहेत, मी आत्ता त्याच्या खोलात नाही जात, पण हे एवढ्या तासांचा इनपुट अभ्यास किंवा हे एवढ्या पानांचा स्टडी मटेरियल इज इक्वल टू 1 क्रेडिट, अशी व्यवस्था आहे. आणि मग मान्यता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. सरासरी आत्ता 1 वर्ष, 12वी नंतरचं 1 वर्ष म्हणजे 44 क्रेडिट्स आहेत. आणि ती सेमिस्टर सिस्टीम आहे, त्यामुळे पहिल्या सेमिस्टरला 22 क्रेडिट, दुसऱ्याला 22, असं 44 क्रेडिट जमा झाले. आणि आता त्याची सुरुवात झाली पण आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची क्रेडिट बँक असते, त्याचं डिजिटल अकाउंट असतं. आणि मग UGCनी ज्यांना मान्यता दिली आहे ते जर तू कोर्स केले तर तुझ्या नावावरती क्रेडिट जमा होतात. आणि अशी 22 झाली तुझी 1 सेमिस्टर झाली, 44 झाली 1 वर्ष झालं. आता तर नव्या शिक्षण धोरणात तुम्ही असं 12वी नंतरचं असं 1 वर्ष केलं तर आहे सर्टिफिकेट, त्याला म्हणतात सर्टिफिकेट कोर्स, आणि ते मिळतं. म्हणजे नव्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्याला जॉईन पण करू शकता आणि कोणत्याही टप्प्याला थांबू पण शकता आणि तुमच्या इच्छेने जेवढं घ्यायचं आहे तेवढंही करू शकता. अशी एक अतिशय लवचिक, माझं म्हणणे चांगली आहे. ॲक्च्युली चाणक्य मंडलमध्ये तर मी हे आयुष्यभर बोलत आलो आहे. तर 12वी नंतरचं 1 वर्ष आणि 44 क्रेडिट जमा झाली की तुम्हाला सर्टिफिकेट, अनदर 44 की डिप्लोमा आणि अनदर 44 की डिग्री. हे झालं 3 वर्षाचं. तुम्ही जर ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं केलं तर त्याला नाव आहे BA ऑनर्स. आणि मग ते ग्रॅज्युएशन करताना 4 वर्षाचं त्याच्यात तुम्ही कोणता तरी एक विषय तुमचा, मग त्याला इंग्लिश शब्द आहे मेजर, की तुम्ही त्या विषयात मेजर करावं लागतं, तो विषय मग BA ऑनर्स आहे. तुम्ही जर 4 वर्षाचं BA म्हणजे बॅचलर, मी सारखा BA का म्हणतो, एक आपल्या डिग्रीला नाव पण BA दिलं आहे म्हणून. तुम्ही 4 वर्षाचं जर BA केलं तर मास्टर्स 1च वर्षाचं आहे. BA जर 3 वर्षाचं केलं तर मास्टर्स 2 वर्षाचं आहे. आणि अशी फ्लेक्सिबल आहे व्यवस्था. आणि त्या विद्यार्थ्याला चॉईस आहे त्याचा. UGCच्या नॉर्म्समध्ये त्याचा खूप तपशील आहे. यथावकाश खूप तपशिलामध्ये जाऊन अगदी वैयक्तिक ज्यांना हवं आहे, आमच्या त्याच्या प्रमुख हे आहेत अश्विनी करंजुले. त्या स्वतः चाणक्यच्या आता फुल टाईम फॅकल्टी आहेत. UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत त्या 2दा स्वतः गेलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणजे लक्षात घ्या की 15 लाख जणं बसतात तेव्हा शेवटचे 2,500 जणं इंटरव्ह्यू देतात. हेच मोठं यशसुद्धा आहे. आणि जी अश्विनी मला माहिती आहे की IAS होण्याची गुणवत्ता तिच्यात आहे. होणे न होणे, UPSCचा रिझल्ट काय लागला ती दुय्यम गोष्ट आहे. चाणक्य मंडल UPSCला वरिष्ठ बॉडी आहे आणि त्या बॉडीचा निर्णय आहे की अश्विनी IAS आहे. तर आमच्या त्या प्रमुख आहेत. आणखी उत्सुकता आहे त्यांना तर आपण एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे, ते प्रत्येकाला मिळेल, तुमच्या नंबरवर तुम्हाला मिळेल, सावकाशही पहा. आत्ताची लवचिकता ही आहे की तुम्ही डिझाईन तुमचं, की मला हे शिकायचं आहे त्याचे 6 क्रेडिट, मला अमुक शिकायचं आहे त्याचे 8 क्रेडिट, त्याचे 12 क्रेडिट. आणि ती UGCची एक पद्धत आहे. थोडं नेमकं सांगायचं तर साधारण आत्तापर्यंत काय आहे की तुम्हाला मुळात 10वी नंतर ठरवायला लागतं आर्ट्सला का सायन्सला का कॉमर्सला. पूर्वी उदाहरण देताना मी बोलायचो की समजा एखादा मुलगा मुलगी आहे की त्याला
हे सारं विश्व कसं घडलं, कसं आकाराला आलं, कसं चालतं याविषयी मनात एक उत्सुकता आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. तर हे येतं, मग विषय येतो फिजिक्स. फिजिक्समधली सुद्धा ॲस्ट्रोफिजिक्स किंवा कॉस्मॉलॉजी नावाची ब्रँच आहे. तर एखादा मुलगा मुलगी की त्याला त्याच्यात उत्सुकता आहे, घरी त्यांचा काहीतरी बिझनेस आहे, आणि नाही म्हणलं तरी आईवडिलांची एक अपेक्षा आहे आणि तो बेस तयारच आहे की तू काळजी करायचं कारण नाही, आमच्या पुढे तू तो बिझनेस चालवायचा आहेस. पण मग मला त्याच विद्यार्थ्याला की मला बिझनेसचं जरा शास्त्र शिकून घ्यायचं आहे, आणि वैयक्तिक पातळीला त्याला गळा चांगला आहे, त्याच्याकडे गातो चांगला. तर आत्तापर्यंतची स्थिती ही होती की कळलं तुझं, एक काहीतरी आर्ट्स का कॉमर्स का सायन्स ते ठरव, आणि मग तुझं बाकी काय करायचं ते कर. पु ल देशपांडेंच्या स्टाईलमध्ये सांगायचं तर पु ल म्हणतात की मी लग्नाच्या आधी मुलीच्या आईवडिलांना जेव्हा सांगायचो की गातो मी, तसं सांगितल्या क्षणी मुलीचे आईवडील विचारायचे यासाठी काय करता, कारण समजूत की गाण्याने पोट नाही भरत, यासाठी पोटापाण्यासाठी काय करता. आताच्या शिक्षण पद्धतीत हे सगळे चॉईस आहेत की तो संबंधित मुलगा मुलगी गायनाशी संबंधित काही क्रेडिट्स, फिजिक्सशी संबंधित काही, आणि बिझनेस मॅनेजमेंटशी असं पॅकेज करून तो त्याची डिग्री घेऊ शकतो. तर इथे आपण चाणक्य मंडलमध्ये आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं पुणे युनिव्हर्सिटी आणि अधिकृत मान्यता असलेला BA, आपण BA लेवलला त्याला नाव ठेवलं आहे सिव्हिल सर्व्हिस अँड पब्लिक पॉलिसी, आणि MA तर MA लेवलला आपण त्याचं नाव ठेवलं आहे पब्लिक पॉलिसी. मी म्हणालो तसं या डिग्र्यांचं पहिलं एक ओळीचं वर्णन आहे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जो अभ्यास करावाच लागतो, तर ही डिग्री म्हणजे आपोआप तोच अभ्यास आहे, आणि तो अभ्यास म्हणजे आपोआप डिग्री आहे, आणि उलटं त्या अभ्यासात मिळणारी UGCची शासनमान्य डिग्री आहे की जो बहुसंख्य स्पर्धा परीक्षांना निकष आहे अमुक वय आणि तुमच्याकडे एक UGCची मान्यताप्राप्त पदवी पाहिजे, तर अशी ती आहे. माझं दुसरं वाक्य ह्याचं वर्णन करताना की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाच डिग्री मिळवा, ओके, आणि त्याच वेळी एका पर्यायी करिअरची पण पक्की पायाभरणी करा. हे मी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राबद्दल आता 40 वर्ष सांगतोय सर्वांना की मानवी जीवनातलं एक सत्य आहे, एक वस्तुस्थिती आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे त्या स्पर्धा परीक्षा आहेत, लाखो जण बसतात तेव्हा हजारभरांची निवड होते. उरलेल्यांचं काय, तर मी IAS झाल्यापासून आणि मग त्यावेळच्या मुलाखती, लेख, पुढे पुस्तक आणि पुढे चाणक्य मंडल चालवणे, सगळ्यामध्ये आपण विद्यार्थी आणि पालकांना कायम पहिल्यांदा हे सांगतो की स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं जर पुढे सरकायचं असेल तर आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर असं काही प्लॅन करायचं की एका कुठल्या तरी पर्यायीसुद्धा करिअरसाठी आपण आपोआप तयार झालो पाहिजे. आपण ह्याला नाव ठेवले जीवनाची विन विन सिच्युएशन, की ही जीवनाची जगण्याचीच विन विन, की तुला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, आणि माझ्या अनुभवाने ते माझं काम आहे की प्रत्येकाला ह्याचं नीट चित्र सांगणे. माहिती आहे की लाखो बसणार तेव्हा हजारभरच होणार आहेत, उरलेल्या 9,99,000 जणांचं काय, त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी जो अभ्यास केला तो काय वाया गेला का, वेळ वाया गेला का, ती जे वर्ष वाया गेली का, ह्याचं उत्तर आहे अजिबात काही वाया गेलं नाही. पण एक स्किल आहे त्यातलं. आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये तर गेली 30 वर्ष तर हे सगळं चालवतोच होत की माझ्या जीवनाची विन विन सिच्युएशन मी कशी तयार करू. तर शेवटी समाज असो, सरकार असो, वेगवेगळे जॉब असोत, ते विचारतात की तुझ्याकडे डिग्री, ते बाकी सगळं कळलं, तू खूप हुशार आहेस, खूप वाचन आहे, खूप अभ्यास केला आहे, मान्य सगळं, पण ते म्हणतात आम्हाला तिकडे ती एक UGCची मान्यताप्राप्त डिग्री पाहिजे. खरं म्हणजे या जाणीवेतून, म्हणून ती दुसरी ओळ आहे की आता हे BA सिव्हिल सर्व्हिस अँड पब्लिक पॉलिसी आणि MA पब्लिक पॉलिसी, हे काय आहे, 2 ओळीचं वर्णन आहे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याच्या प्रोसेसमध्येच पदवी, शासनमान्य पदवी मिळवा, आणि त्याचवेळी एका पर्यायी करिअरचा पायासुद्धा पक्का करा. आपण विचारपूर्वक ह्याला जे नाव ठेवलं आहे पब्लिक पॉलिसी. पब्लिक पॉलिसी ह्या क्षेत्राला नॉट इवन स्काय इज द लिमिट, व्हास्ट, प्रचंड मोठं क्षेत्र आहे. तुम्ही पहा UPSC MPSCचा अभ्यास करायचा तर मी तुम्हाला एकदम एक ओळीचं सोपं वर्णन सांगतो की स्पर्धा परीक्षा आणि त्यातला UPSC MPSCचा अभ्यास एकही विषय त्याच्या कक्षेत येत नाही असा नाही. एकही मानवी जीवनाचं
एकही क्षेत्र, एकही विषय असा की मला येत नाही यातलं, तर न आलेलं चालणार नाही आहे. आत्ता येत नसेल याचा अर्थ मला सगळंच येतं असा गर्व नाही बाळगायचा आहे, पण येत नसेल तर अभ्यास कर. पण UPSC MPSCच्या कक्षेमध्ये ॲब्सोल्युटली मानवी जीवनातले सगळी क्षेत्र बसतात, सगळी बसतात. साधं मी UPSC MPSC सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांना जो एक विषय कॉमन आणि कंपल्सरी असतो, ज्याचं नाव आहे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन, त्यामध्ये 6 घटक आहेत मुख्य डिफाईन केलेले, सगळीकडे. अख्ख्या भारताचा इतिहास आहे, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि आजच्या सकाळपर्यंतचा, परीक्षेला जाण्याच्या सकाळपर्यंतचा अख्ख्या भारताचा इतिहास आहे. महाराष्ट्र, भारत आणि अख्ख्या जगाचा भूगोल आहे. माझा जस्ट आत्ताच्या आधी इथे UPSCवर तास होता, त्यातला एका विद्यार्थिनीने विचारलेला प्रश्न, रेड सी, त्यामध्ये हौथीचं जे चालू आहे त्याचे जगावर आणि भारतावर परिणाम काय आहेत, ते सगळे कळायला भूगोल पण कळावं लागणार, असा भूगोल पण आहे. अर्थव्यवस्था महाराष्ट्र, भारत आणि अख्ख्या जगाची की ट्रम्पने टॅरिफ जाहीर केले, त्यातल्या कॅनडावर 45% लावले आणि भारताला 10%. एकूण ह्याचे परिणाम काय, जगावर काय, व्यापारावर काय, भारतावर काय, इकॉनॉमी तिसरा भाग. चौथा आहे राज्यघटना आणि राज्यपद्धती, तिचा फोकस येतो भारताची राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन, पण अख्ख्या जगातल्या सगळ्या लोकशाही देशांची राज्यघटना, कधी लिखित असेल कधी अलिखित असेल, जी ब्रिटनची लिखित नाही राज्यघटना पण ती येते. पाचवा आहे विज्ञान तंत्रज्ञान. काही जणांना धस्स होईल की काय अशी मला भीती आहे की 10वी नंतर ते सायन्सचं डोक्याला ताप नको म्हणून मी आर्ट्स किंवा कॉमर्सला गेलो आणि मग स्पर्धा परीक्षेचा किडा चावला, मागल्या जन्मातली पापं त्यापायी आता पुन्हा तर आता हे सांगतायत सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, तर आहे, बिलकुल सांगतोय. मी वैयक्तिक सांगतोय की सायन्स अँड टेक्नॉलॉजीसुद्धा सॉलिड आनंदाची गोष्ट आहे, धमाल आहे तो सुद्धा अभ्यास म्हणजे. पण सायन्स अँड टेक्नॉलॉजीतलं सुद्धा कळावं लागतं. पाचवा झाला फॅक्टर. पण तिकडे एलॉन मस्कनी स्पेसएक्स नावाचं रॉकेट जर अवकाशात सोडलं, आपल्याला तो विषय कळावा लागणार. आणि स्टारलिंक ही त्याची कंपनी. स्टारलिंकचा अँटेना पण एक वेगळ्या प्रकारचा असतो, असा आरशासारखा, असा टॅब असते अशी, अशा. 2 दिवसापूर्वीपर्यंत स्टारलिंकला भारतात परवानगी नव्हती, आता दिली. कळावं लागणार हा विषय. असा सायन्स अँड टेक्नॉलॉजी. शुभेंशु शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेला, अमुक दिवस राहणार आहे, या तारखेला परत येणार आहे. तर काय असतं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, का तो नुसता शो आहे किंवा प्रेस्टिज आहे का, की भारताचा पण एक ॲस्ट्रॉनॉट जातो आहे, तसं नाही आहे. त्यामागे अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग आहेत. UPSC MPSC सर्व स्पर्धा परीक्षात हे येतात. आणि 6वा घटक आहे ॲब्सोल्युटली जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधल्या प्रचलित घडामोडी, करंट इव्हेंट्स. आणि सगळ्या आपल्याला ऑस्कर आणि ग्रॅमीपासून ते आपल्याला अख्ख्या जगभर घडणाऱ्या विविध घडामोडी. माझ्या आत्ता आधी झालेल्या तासाला मी मुलांशी अरब इस्रायल कॉन्फ्लिक्ट, त्यातला हमास आणि इस्रायल, आणि तो जे विस्तारत गेला, उत्तरेला लेबनॉन, सिरिया, मग इराण, त्यातले येमेनचे हौथी रेबेल, सगळे विषय, असे 6 घटक आहेत. शिवाय UPSC MPSC सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रिलिमला सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट नावाची आहे, त्यात पण 6 घटक आहेत. त्यामध्ये तुमची वाचनाची क्षमता, आकलनाची क्षमता, रिझनिंग म्हणजे विचार करून निष्कर्ष काढता येणे समोर आलेल्या मुद्द्याची, ही तुमची क्षमता, न्यूमरिकल म्हणजे आकडेमोडीची आणि आकड्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची, अशा सगळ्या सकट येतं ते त्यात आहे. आपण बसवलं आहे डिझाईन असं काही की हा जो सगळा अभ्यास करायचा आहे, या अभ्यासातच तुला BA पदवी पण मिळणार आहे, आणि ती सिव्हिल सर्व्हिस अँड पब्लिक पॉलिसी. आणि मग पुढे मास्टर्स लेव्हलला फक्त पब्लिक पॉलिसी नाव ठेवलं आहे. पब्लिक पॉलिसीचं पुन्हा म्हणतो आहे की क्षेत्राला मर्यादाच नाही आहे, की एवढं प्रचंड क्षेत्र आहे. आणि ज्याच्याकडे पब्लिक पॉलिसी क्षेत्रातली डिग्री आहे ऑफिशियल, त्याला मी सांगतो आहे जॉबच्या भाषेतसुद्धा प्रचंड मोठा स्कोप आहे. किती मोठा, त्याचं उत्तर 360 डिग्रीज नाही आहे. 360 डिग्रीज म्हणजे एकाच प्लेनवर आहे. मी सांगतो आहे ज्याच्याकडे पब्लिक पॉलिसीची डिग्री आहे त्याला 10 दिशांना वेगवेगळ्या जॉब्समध्ये स्कोप आहे, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमध्ये स्कोप आहे, वेगवेगळ्या सरकारी स्कीम्समध्ये स्कोप आहे. आता तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा ते सांगतात की आम्हाला
ज्याच्याकडे पब्लिक पॉलिसी या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे त्याला येतो. तरी मी थोडं सोपं सांगेन की पब्लिक पॉलिसी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जनसमूहाशी संबंधित नीती धोरण आखायचं आहे. वेगवेगळी कारणं असतील आणि त्याचा सखोल अभ्यास करून ते धोरण कसं आखायचं. कालच्या एका पेपरला एक थोर सामाजिक कार्यकर्ते माझे मित्रच आहेत अभय बंग यांचा लेख होता की सरकारने दारूचं कन्झम्पशन कमी होईल, विशेषतः युवा पिढीला जे व्यसन आहे ते लागणार नाही अशी धोरणं आखली पाहिजेत. मग आता हे युवा पिढी आणि तिला ॲडिक्शन व्यसनं आणि जर ती लागायला नको आहेत आणि लागायची तर चांगली, यासाठीच्या कशी आखायची नीती, त्याची पॉलिसी, ही पब्लिक पॉलिसी. महाराष्ट्रात हा विषय गेले काही दिवस चालू आहे. रोजच्या पेपरला तुम्ही रोजचे पेपर वाचत असाल तर तुम्ही की दारूबंदीतनं म्हणजे दारूवरील अबकारी कर यातून शासनाला उत्पन्न किती मिळतं, ते उत्पन्न महिलांच्या विकासासाठी कामी लावलं जातं. लाडकी बहीण की सर्व लाडके भाऊ भरपूर खचून प्या रोज, कारण त्यामुळे लाडक्या बहिणीला आम्हाला पैसे देता येणार आहेत. तो मुद्दा चालू आहे महाराष्ट्रात गेले 2 दिवस. त्यावर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की मीही दारूबंदीला अनुकूल आहे, कोणीही दारू पिऊ नये, पण दारूबंदीची सक्ती नाही करतायत. तरी हे जे 2 विधान बोलले ना, हे पॉलिसी आहे, ही पब्लिक पॉलिसीचं विधान आहे की कशा आखायच्या पॉलिसीज आणि अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या. तर याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण म्हणजे ते. मला कायम माहिती आहे की UPSCचे MPSCचा अभ्यास म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा सखोल अभ्यास. मग तो करायचा तर त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित जी पब्लिक पॉलिसी नीती तिचा लागतोच अभ्यास. कुठला घ्या, पर्यावरण घ्या, जागतिक तापमान वाढीमुळे जे हवामानात बदल होत आहेत ते घ्या, त्याचा फटका आपल्यापैकी प्रत्येकापर्यंत मिळतोय. इथे आपल्याला पुणे असो, आपापलं गाव असो, आणि युरोपमधनं आता येणाऱ्या बातम्या आहेत की प्रचंड मोठी हीट वेव्ह चालू आहे. विम्बल्डन चालू आहे ना आता स्पर्धा टेनिसची, जी मानली जाते जगातली नंबर 1ची. आज पुरुषांची सेमीफायनल आज होईल भारतातल्या संध्याकाळी, महिलांची काल झाली, महिलांची फायनल आता उद्या होईल. सगळे की तापमान 40 डिग्रीपर्यंत जात आहे. कशाने होत आहे त्याचा अभ्यास. तेव्हा मला हे कायम माहिती आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा हा कसा पण ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स लेवलचा आहे. त्यातनं माझ्या डोक्यात ही खूप पूर्वीचीच कल्पना आहे की आपण जर ह्याचा नीट कोर्स बसवला आणि याला नीट एखाद्या विद्यापीठाची मान्यता आली तर मुलामुलींच्या करता विन विन सिच्युएशन आहे की तुला स्पर्धा परीक्षांची तयारी करायचीच आहे आणि तू जो अभ्यास करणारच आहेस, हे बघ तुला त्या अभ्यासातच ही तुला डिग्री आहे. आणि डिग्रीची नीट रचना केली की FYला कोणते विषय, सेमिस्टर निहाय, पहिल्या सेमिस्टरमध्ये 22 क्रेडिट्स कोणती, दुसऱ्याला 22 कोणती, तुझं 1 वर्ष झालं. पुढच्या वर्षीचं आणि तिसऱ्या तू 3 वर्षाचा केलास तर BA मिळणार, 4 वर्षाचा केलास तर BA ऑनर्स, 3 वर्षाचा BA केलास तर मास्टर्स 2 वर्षाचा आहे, 4 वर्षाचा BA केलास तर मास्टर्स 1 वर्षाचा आहे. आणि अशामध्ये तुला स्पर्धा परीक्षाही देता येणार. आपण त्या कोर्सेसचं डिझाईनसुद्धा जे बसवलं आहे ते डिझाईन आणि त्यातली परीक्षा पद्धतीसुद्धा ही नवीन शिक्षण धोरणात आखलेली, पण जी स्पर्धा परीक्षांची परीक्षा पद्धती आहे. तेव्हा BA MAमध्ये आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप अशी पण परीक्षा आहे. पुढच्या टप्प्याला आता ह्या परीक्षांमध्ये UPSC MPSCत प्रिलिम असते ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप. जे प्रिलिम क्लिअर करतात अशा निवडकांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं आणि ती मुख्य परीक्षा आता लेखी आहे. तर मग आपण ह्या BA MAच्या डिझाईनमध्ये परीक्षा पद्धती तशी बसवली की कोणत्या स्टेजला ऑब्जेक्टिव्ह MCQ आणि पुढे कोणत्या स्टेजला आता लेखी, आता विचारलेल्या प्रश्नांचं तुला तुझ्या शब्दात आणि ते सांगितलेल्या शब्द मर्यादेत उत्तर मांडायचं आहे. एवढंच नाही, UPSC MPSC सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे मुलाखत, इंटरव्ह्यू, की तुम्हाला समोर. आपण ह्या कोर्सच्या डिझाईनमध्ये बसवले, तिला आपण नाव दिले ओरल एक्झाम, की ती कंपल्सरी, ती सगळ्या वर्षांच्या मध्ये, पण असं समोर ये, आमचे 3 किंवा 5 फॅकल्टी बसलेले असतील, ते तुझ्याशी बोलतील आणि त्यावरनं तुझं इव्हॅल्युएशन केलं जाऊन. आपण या डिग्र्यांच्या मध्ये इव्हॅल्युएशनची सुद्धा जी पद्धत ठेवली आहे
ही अशी काहीतरी वर्षात काहीतरी एकच परीक्षा किंवा सेमिस्टरच्या अखेर काहीतरी एकच परीक्षा आणि बाकी सेमिस्टरभर काही केलेलं असो नसो परीक्षेच्या हे सगळ्यांना माहिती असतं. इथले आपण तज्ज्ञ असतो. ह्याच्या भारता एवढा ह्यातला कोणी तज्ज्ञ नाही. परीक्षेच्या 15 दिवस आधी वर्षभर गोट्या खेळायच्या. परीक्षेच्या 15 दिवस आधी ज्यांनी स्वतः वर्षभर तासाला बसलाय नोट्स घेतल्या आहेत त्याच्याकडनं नोट्स घ्यायच्या आणि 15 दिवसात तयारी करून त्याच्यापेक्षा जास्ती मार्क मिळवायचे. हे जुगाड आपण तज्ज्ञ आहोत आपण यातले. पण या डिग्रीजमध्ये जे आपण परीक्षा पद्धती बसवली आहे तिचं नवीन शिक्षण धोरणानुसारचं फार छान नाव आहे कंटिन्युअल इव्हॅल्युएशन किंवा ऑनलाईन इव्हॅल्युएशन. की सेमिस्टरच्या अखेरीला परीक्षा असणार आहेत पण असा एक रेशो आहे 60-40 की ती सेमिस्टरच्या अखेरीची एक परीक्षेला रेशो आहे 40%. पण उरलेलं सेमिस्टरभर शिवाय हे जे मी सांगितलं की ओरल उर्फ इंटरव्ह्यू शिवाय फील्डवर्क नावाचा प्रकार आहे की नुसता पुस्तकी अभ्यास पण नाही आहे. तुला ह्या देऊन पुढे प्रशासन असो अन्य कोणतंही क्षेत्र असो किंवा पुढे तुझ्या आवडत्या कुठल्याही क्षेत्रातलं पब्लिक पॉलिसी त्यातली तुझ्याकडची तज्ज्ञता असो तर त्याला फील्डवर्क आवश्यक असतं. जमिनीशी संपर्क असावा लागतो. ती समस्या नुसते केवळ पुस्तकी अभ्यासाने होत नाही. तर आपण ह्या डिग्रीच्या रचनेमध्ये असं फील्डवर्कही ठेवलं सर्व वर्षांच्यामध्ये. असं मिळून BAची 3 वर्ष आणि 6 सेमिस्टर्स किंवा 4 वर्ष आणि 8 सेमिस्टर्स. स्पर्धा परीक्षा तयारीतच शासनमान्य पदवी मिळवा आणि त्याचवेळी एका पर्यायी करिअरची पण पक्की पायाभरणी करा. हे आहे ते की हे BA-MA करण्यामुळे लिटरली ह्या BA-MA करण्यामुळे पुढे प्रशासन स्पर्धा परीक्षासहित आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हल्ली चक्क अशी पात्रता विचारली जाते की तुझ्याकडे पब्लिक पॉलिसीचं काही क्वालिफिकेशन आहे का. बाकी पण काही आहेत निवडक विद्यापीठं ज्यांनी MA पब्लिक पॉलिसीचे त्यांचे कोर्सेस चालू केलेत आणि त्याला रिस्पॉन्स पण आहे आणि तो करणाऱ्यांना पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या भाषेतही सांगतो मी की त्या मिळतात विविध पातळ्यांना. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये NGO सेक्टरमध्ये आहे इकॉनॉमीच्या. कारण तुमचा एक तर मुळात हे कायम सत्य होतं की UPSC MPSCचा अभ्यास करायचा तो जो ज्ञानाचा पाया आहे तो जबरदस्त पक्का होतो तुमचा. आणि खरंच जीवनाचं असं एक सर्वंकष आकलन अंडरस्टँडिंग ऑफ द होल लाईफ आणि ते विस्तृतपणे आणि डीपपणे. हे मी मुलांना डिग्रीच्या आधी सांगायचं सुद्धा. आता तर फॉर्मली डिग्री आणि मी आनंदाने तुम्हाला सांगतोय की हे नवीन नाही करतो आपण. हे आपण आधी 12 वर्ष ही 12 वर्ष साधारणपणाने 2006 ते 2018 हा काळ आहे. हे जे महाराष्ट्राचं मुक्त विद्यापीठ आहे सरकार मान्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU त्याचे मुख्यालय नाशिकला आहे पण राज्यभर त्याचं कार्यक्षेत्र आहे. तर त्यावेळचे जे कोणी 2-3 ओळींनी व्हाईस चान्सलर्स होते त्यांची माझी दीर्घकाळची छान दोस्ती ऋणानुबंध. त्यामुळे मी त्यावेळी त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली. त्यांनी आनंदाने उचलून धरली आणि 10 किंवा 12 वर्ष YCMOच्या व्यासपीठावरही BA आणि MA असं चाणक्य मंडलनी चालवलं आहे. म्हणजे आपल्याकडे तो अनुभव समृद्ध अनुभव आहे. तो पुढे थोडे 2018 नंतर YCMOU आणि UGCचे काही मुद्दे निर्माण झाले म्हणून ही डिग्री थांबली. पण त्याचा अर्थ आहे त्याचे जे नॉर्म्स आहेत UGC मान्यता असं नाही. पण मधला काही काळ गेला. आता आनंदाची गोष्ट आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे नॉर्मली तुम्हाला जे फर्ग्युसन कॉलेज म्हणून माहिती असेल. मी आशा खरंच अशी करतो की तुम्हा सगळ्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा गौरवास्पद आणि प्रेरणादायक इतिहास माहिती असेल की सगळे टिळक आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर नामजोशी निस्वार्थ व्यक्तींनी गुलामीत गेलेला हा भारत देश पुन्हा स्वाभिमानाने उभं करायला सुरुवात केली शिक्षणापासून 1881 ती ही सोसायटी. आणि शाहू महाराज त्याचे तहहयात अध्यक्ष होते आणि त्यांनी खरोखरच क्रांतिकारक सत्याग्रही शास्त्रज्ञ अनेक निर्माण केले. तर आता एकीकडे फर्ग्युसन कॉलेज ते येतं पुणे विद्यापीठाखाली पण फर्ग्युसन कॉलेजला काही वर्षापूर्वी ऑटोनॉमी मिळाली. तीही नव्या नीतीच्या नुसारची आहे की फर्ग्युसन कॉलेजला ऑटोनॉमी आहे. तेव्हा मी असं माझ्या पहिल्या बोलण्याच्या शेवटाकडे आलो ही सगळी रूपरेषा सांगून की आता आपण DE सोसायटीचं पुणे युनिव्हर्सिटी हिच्याबरोबर
BA सिव्हिल सर्व्हिस आणि पब्लिक पॉलिसी सुरू करतो आहोत. तिथं 120 जागा आहेत आणि त्याच्याकरता एंट्रन्स एक्झाम आहे आणि ती होऊन 1 ऑगस्टला कोर्स चालू आहे आणि असं ठरलं की पहिला तास माझ्याच बरोबर होईल 1 ऑगस्टला. तर BA DE सोसायटीचं पुणे युनिव्हर्सिटी यातल्या BAला 120 जागा आहेत. असं फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा सेम डिग्री, पण ती पुणे विद्यापीठाखालची. हे फायनल स्टेजला यायची अजून फॉर्मल मान्यता, पण फर्ग्युसनला आत्मविश्वास आहे की येणार आहे. सेम हीच आणि इनपुट सगळे चाणक्य मंडलचेच. तिकडं पण त्याचं नाव आहे BA. तिथे 60 जागा आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की इन शॉर्ट आत्ता ज्यांचं 12वी झालं, कुठेतरी मनात करिअर पुढे स्पर्धा परीक्षांद्वारा करण्याचा आहे, अशा सर्वांनी या BAचा विचार करावा. माझं बोलणं पूर्ण झाल्यावर काही शंका असल्या तर कळाव्यात. आणि मग MAला आत्ता DES PUमध्ये 60 जागा आहेत आणि अजून MA फर्ग्युसनमधलं कळायचं आहे अजून, पण अशा MA लेव्हलला 60. तो ज्यांच्या यावर्षी डिग्री झाली आणि आता आम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला लागलोत, त्यांनी या MAचा विचार करावा. दोन्ही ठिकाणी एंट्रन्स आहे. डिटेल्स आमच्या या फॅकल्टी मेंबर अश्विनीताई सांगतील, पण ती एंट्रन्स नंतर 1 ऑगस्टला तास चालू आहेत. असा विषय मी जरा तुम्हा सगळ्यांशी बोललो. त्यानिमित्ताने मला आणखी 2 मुद्दे आठवले. MA पब्लिक पॉलिसी असं नाव देण्याचंही कारण आहे की ते करण्यामुळे तुम्ही पुढे रिसर्च, पुढे PhD किंवा ज्यांना कोणाला जर प्राध्यापक व्हायचं असेल तर ते MA पब्लिक पॉलिसी करूनच्या आधारावर नेट किंवा सेट हे सगळे रस्ते त्यामुळे खुलेत. अश्विनीच्या बोलण्यामुळे मला आणखी एक मुद्दा आठवला, तो म्हणजे आताच्या नियमानुसार एका वेळी 2 डिग्र्या करता येतात. ह्याला ड्युअल डिग्री असंच नाव आहे आणि हे आता UGC आणि ह्याच्यात मान्यता आहे. त्यामुळे खरोखरच तुम्ही तुमच्या मनात आहे कुठली तरी अमुक डिग्री आणि तरी हे त्यातला फक्त एक तुम्हाला मुद्दा मी सांगून ठेवतो. ती जर ड्युअल डिग्री असेल, तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागतो की माझी यातली मेन कोणती आणि दुसरी कोणती. त्या बाबतीत मात्र आपलं BA MA हॅज टू बी मेन असा नियम आहे की तो सपोर्टिंग कॉम्प्लिमेंटरीवाला नाही चालणार. हा BA MA करूनही दुसरी डिग्री करता येईल, फक्त नियम हा आहे की या BA MAला आपली मेन म्हणावं लागेल. म्हणजे माय पॉईंट इज, आज मी तुमच्याशी बोलतो आहे आता 12 जुलै. आपण ह्याच्या कामाला सुरुवात आधी झाली आहे आणि आता 1 ऑगस्टला कोर्स चालू आहे. मी ह्या निमित्ताने आणखी एक सांगतो आहे, स्पष्ट क्लिअरली सांगतो आहे की या कोर्सला प्रथम प्राधान्य दिले जाईल जे चाणक्य मंडलमध्ये ऑलरेडी कुठलाही कोर्स करतात तरी आहेत किंवा यापूर्वी केला तरी आहे. तर फर्स्ट प्रायोरिटी हे क्लिअर, हे अंडरस्टँडिंग आमचं ठरलेलंच आहे की हे क्लिअर. मलासुद्धा आत्ताही माहिती आहे की बसलेले बहुसंख्य कुठला ना कुठला तरी चाणक्यातला कोर्स करतायत. काहींचं आत्ता 12वी झालं, काहींची आत्ता डिग्री झाली, तर त्यांनी अनुक्रमे BA MA याचा विचार करावा. BAची असेल तर जी सरासरी 12वीतला कोणीही तरुण मुलगा मुलगी, याला काय अपेक्षित आहे. परीक्षा ऑनलाईन आहे. ॲक्च्युली त्याचं स्वरूप हे आहे की ती ऑनलाईन आणि तुम्हाला दिलेला वेळ, खुशाल शेजारी काहीतरी पुस्तक, काहीतरी संदर्भ, तुम्ही तो देताना तुम्हाला जर गुगलवर जायचं असेल, खुशाल केलेलं चालतं. कारण की प्रश्नच असे आहेत की ज्याची रेडीमेड उत्तरच नाही आहेत, ती तुम्हाला तुमचा विचार करूनच उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे एंट्रन्ससाठी काही वेगळी तयारी करायची असं नाही आहे. एंट्रन्सला तुझं आत्ता 12वी असेल झालेलं तर FY करताची एंट्रन्स आणि पदवी आत्ता असेल तर MA करताची, वेगळी तयारी नाही. ॲक्च्युली SYला त्यांना माझी सूचना आहे, तुम्ही आत्ता यातल्या BAला वेळच घालवू नका. तुला अभ्यास सुरू करायचा असेल तर कर, तो करायला जिथे चाणक्याचं मार्गदर्शन हवं आहे तुझं स्वागत आहे. आपले चाणक्याचे म्हणून याचे वेगळे फाउंडेशन आणि प्रिपरेटरी कोर्सेस आहेत, तेही आहेत. पण तू SYला आहेस तर तू आत्ता SYला पुन्हा BAला प्रवेश घेऊन 3 वर्ष असं आत्ता करू नकोस. ॲक्च्युली आपण जसे पुढे सरकू यावर्षी नाही आहे, पण पुढे अशी व्यवस्था असणार आहे
की एखाद्या मुलामुलींनी FY BSc केलं आहे, पण आता तो या BAला म्हणतोय मला SYला यायचं आहे, तर मिळणार आहे परवानगी, पण आत्ता नाही आहे ती 2 वर्षांनंतर ते चालू होणार आहे. तसंच माझी वैयक्तिक तुला सूचना राहील की तू आत्ता ह्या BAचा करू नकोस विचार. तुला पटलं मनाला तर चाणक्यातल्या कुठल्याही विशेषतः फाउंडेशनला प्रवेश घे. आणि तरी फॉर्मल डिग्री असो नसो त्याचा जो अभ्यास आहे, स्टडी मटेरियल, हे तुला आपण सांगू आणि ते तू करू शकशील. SYला असल्यामुळे तुझं आत्ता SYला घेतलास ना, तर तुला याच्या पुढे 3 वर्ष लागतील BA व्हायला, जबकि BSc तुझं 2 वर्षात होईल. आणि मग BSc झाल्यावर तू डायरेक्ट MAला घेऊ शकतोस ना. त्यामुळे वैयक्तिक माझी तुला सूचना आहे, तू आत्ता BSc कर. स्पर्धा परीक्षांद्वारा असलं तर तुला जिथे योग्य वाटतं तिथे चाणक्याशी जरूर ये, पण BSc झाल्यावर मग MA पब्लिक पॉलिसी कर. डन? छान. ऑल द बेस्ट. त्यामुळे आता वन्स अगेन अँड फॉर एव्हर सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.